अपेक्षा काय करतो? न्यायाची. आणि ती कुणाकडनं? न्यायालयाकडनं, पोलिसांकडनं आणि विशेष म्हणजे महिला आयोगाकडनं. महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर, न्याय द्या, न्याय द्या ताई, नाही तर मग राजीनामा द्या. ताई, तुम्ही जर मयुरीची तक्रार आली होती तेव्हा जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर आज एक वैष्णवी बळी गेली नसती. अशा बऱ्याच वैष्णवी बळी जात आहेत. अशा आता या गेल्या 6 महिन्याचा आम्ही पोलिसांकडून माहिती घेतोय की किती आत्महत्याची आणि हत्येची प्रकरणं आहेत, हुंडाबळी आहेत, घरगुती हिंसाचार आहे. पण ताई तुम्ही काही करतच नाहीत. अहो, एका संविधानिक पदावर बसलायत ना ताई तुम्ही महिला आयोगाच्या. घ्या नैतिकतेची जबाबदारी की माझ्यामुळे एका मुलीचा बळी घेतला आणि द्या राजीनामा. आणि जी काम करणारी बाई आहे तिला तिथे बसवा. अजित दादा, तुम्ही आमचे नेते आहात. जनता तुमच्याकडे एक चांगल्या ह्यानी पाहते की नाही बाबा अजित दादांचं काम म्हणजे सुसाट काम आहे. दादा, तर तुम्हाला खरंच हात जोडून विनंती आहे, या पदाला जी बाई न्याय देईल, महिलांसाठी काम करेल त्या बाईला पद द्या आणि या बाईंचा राजीनामा घ्या. लाली लिपस्टिक लावून नाही हो पद चालत. काम करावं लागतं ताई, काम करा तुम्ही. आज प्रत्येक घरामध्ये एक मुलगी असते. त्या आईनी काय विचार करायचा की उद्या माझी मुलगी पण कुणाच्या घरात गेली तर तिचा बळी घेतला जाईल. आणि बळी घेतल्यानंतर न्याय नाही मिळत. न्यायासाठी आम्हाला भीक मागावी लागते. न्याय द्या ताई, न्याय द्या, न्याय द्या ताई, न्याय द्या, असं भीक मागायची आम्ही. अहो, तुम्ही तर लगेच